मोदी सरकारच्या काळात नोकऱ्या नसल्यानं मुलांची लग्नही होत नाहीत। बापाच्या पेन्शनवर त्यांना जगावं लागतंय। काँग्रेसच्या ॲडव्होकेट शुभांगी शेरेकर यांचा भाजपवर निशाणा। या देशात महागाई प्रचंड वाढली असून मुलांना नोकऱ्या नाहीत। मुलं आज त्यांच्या बापाच्या पेन्शनवर जगत आहेत, त्यामुळे त्यांची लग्नसुद्धा होत नाहीत। आता लोकांना मोदी सरकार नकोय, तर त्यांना काँग्रेसचं सरकार हवंय असं आम्हाला लोकांकडूनच कळतंय, असा टोला काँग्रेसच्या सहकार सेलच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट शुभांगी शेरेकर यांनी भाजपला लगावलाय। आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी रात्री 7 वाजता आयोजित एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्या बोलत होत्या। आम्ही मोदीचा खोटारडेपणा लोकांपर्यंत पोहोचवतोय। आम्ही जेव्हा लोकांपर्यंत जातो तेव्हा ते चांगलं स्वागत करतात। काँग्रेसच्या 5 गॅरंटी ते वाचतात आणि काही शंका असल्यास नक्की विचारतात। आपकी बार मोदी सरकार नकोय, तर त्यांना बदल हवाय। लोकांना आता काँग्रेसचं सरकार हवंय, ते आम्हाला लोकांकडूनच कळतंय। आम्हाला फसवलं गेलंय हे लोकांना आता कळून चुकलंय। विकासाच्या नावाखाली जे काही दाखवलं जातंय त्याचा सर्वसामान्य माणसाला काहीही उपयोग होत नाही, असंही ॲडव्होकेट शुभांगी शेरेकर यांनी म्हटलंय। यावेळी फकीरा वाघ, चंदाताई भांगडिया, अंजली सपकाळ, रेखा तौर, शीतल तनपुरे, मनोहर उगडे, महेश तौर, दीपक साळवे, प्रदीप पवार, कृष्ण लकडे, लताबाई कसबे, पुष्पाबाई वाघ यांची उपस्थिती होती। हा जवळजवळ 12वा जिल्हा आहे। आम्ही मुंबईहून निघालोय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये जेवढे काही सेल विभाग आहे त्याचे अध्यक्षांना आम्ही प्रचार प्रमुख म्हणून आम्ही बाहेर पडलेलो आहे। आम्ही गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, लातूर सगळं करत आज जालन्याला आलेलो आहे। एकंदरीत लोकांपर्यंत जाणं हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे आणि लोकांपर्यंत मोदी सरकारची जी खोटापणा आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय। आणि जेव्हा आम्ही लोकांपर्यंत जातो त्यांना ते अपेक्षित आहे, त्यांना आमच्यासाठी म्हणजे अगदी इतर वेळी प्रचारासाठी गेल्यानंतर लोक दारही उघडत नाही, पण लोक दार उघडून वाट बघताना दिसतात आम्हाला। प्रत्येक ठिकाणी लोक दार उघडून वाट बघताना असतात। काँग्रेसच्या ज्या 5 गॅरंटी आहेत त्या त्यांच्या हातात दिल्यानंतर रस्त्याने जाणारा माणूस असेल, गाडीमधला माणूस असेल, त्या 5ही गॅरंटी तो तन मन धन लावून वाचतो। त्याच्यावर त्याच्या शंका असतील तर त्याही विचारतो आणि प्रत्येक माणसांमध्ये हे दिसतं की त्याला काँग्रेसला मत द्यायचंय, त्याला हा सत्ता पालट हवाय, त्याला अबकी बार मोदी सरकार नकोय, अबकी बार त्याला काँग्रेसचं सरकार पाहिजे। हे लोकांच्या मध्ये जाऊन लोकांकडून आम्हाला कळतंय। मॅक्झिमम लोकांकडून आम्हाला याच प्रतिक्रिया मिळतात की आम्हाला पण मोदी सरकार नकोय, आम्हाला फसवलं गेलेलं आहे। आम्ही त्या इतक्या महागाई वाढलेली आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीयेत, बापाच्या पेन्शनवरती पोराला घरात खायला घालावं लागतं आई वडिलांना, आणि नुसतं तेवढंच नाही तर त्या मुलांची लग्नही होत नाहीये कारण नोकऱ्या नसल्यामुळे। त्यामुळे ती बेरोजगारी, वाढलेले सिलेंडरचे भाव, वाढलेली महागाई याच्याने नागरिक खूप जास्त त्रस्त झालेला आहे। आणि ज्या काही सोयी सुविधा दाखवतात ते मोदी सरकार जे काही पिक्चराइज केल्या जात आहे, जे रंगवलं जात आहे, मोठे मोठे रस्ते किंवा हे, याचा सामान्य माणसाला त्याचा काही उपयोग होत नाही। अशा सगळ्या गोष्टी ज्या धनाढ्य लोकांसाठी केलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टीचा ते पुढाकार घेतात आहे, असं लोकांचं पण मत ठरलंय आता।